कैक लोकांले जाऊ तिथं खाऊ अशी सवय असते. आता आपण आपल्या अवतीभोवती पाहतोच ना. म्हणजे सरकारी अधिकारी असन, कैक सरकारी अधिकारी कर्मचारी असन, कोणी नेते पुढारी मंडळी काही असन, अरे बा हेच नाही ते ह्या लोकांना मंदिरं नाही सोडले. आपण जिथं दानपेटीत पैसे टाकतो म्हटलं धर्म वाढावा म्हणून, तिथं हे लोक डल्ला मारते. राम मंदिराचं प्रकरण उघडकीत झालं म्हणून ते दिसलं, सापडला तो चोर. पण असे अनेक मंदिरं असन का जिथं चोऱ्या होते. आपण दानधर्म इमानदारीनं करतो, पण हे चोट्टे तिथं राहतेच. राम नाम हर कोई गावे, ठग ठाकूर और चोर, म्हणजे कबीर म्हणतात. ठीक आहे, बरं झालं ते प्रकरण बाहेर आलं. त्यानं काय झालं, बाकीचे मंदिराले आळा बसला म्हणजे बाकीच्या ठिकाणी इन्स्पेक्शन लागलं. चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. आता फिदरिंग हिज ओन नेस्ट याचाच प्रकार आहे. पेपरला आलेला प्रश्न आहे फिदरिंग हिज ओन नेस्ट. आता हा जो हिज असते, तुम्हाला काय म्हटलं, हिजच्या ऐवजी माय लावू शकतो आपण, युअर लावू शकतो आपण, देअर लावू शकतो, हिज लावू शकतो, हर लावू शकतो, काय लावू शकतो. ही इडियम्स असते, याच्यामध्ये आपल्याला बदलवता येते. ठीक आहे ना. याचा अर्थ काय असते, एक अर्थ असते, परंतु हा याच्यानुसार बदलत आहे. फिदरिंग हिज ओन नेस्ट, फिदरिंग माय ओन नेस्ट, फिदरिंग युअर ओन नेस्ट, फिदरिंग देअर ओन नेस्ट, हे इडियम्स असते. आपण 1000 इडियम्सची ईबुक आहे प्ले स्टोअरला ABC एज्युकेशनमध्ये. त्याचं जेव्हा पुस्तक येईल तेव्हा 280 त्याची किंमत राहील, फी राहील, शुल्क राहील त्या पुस्तकाचं. परंतु ईबुक तुम्हाला फक्त 90 रुपयाला मिळणार आहे, पुस्तकाची प्रिंटआउट बाहेर येईपर्यंत. एकदा प्रिंटआउट आली पुस्तकाची बाहेर का तुम्हाला ईबुकसुद्धा 280मध्येच घ्यावं लागेल. त्याच्यापेक्षा आताच घेऊन टाका, व्हॅलिडिटी असते 6 महिन्याची, आताच घेऊन टाका, हरकत नाही. अभ्यास करा, कारण तलाठीला लागणार आहे नाही भाऊ. तलाठीले 20 प्रश्नांचं असते ना व्होकॅब्युलरी, त्याच्यामध्ये 5 प्रश्न असते ना याचे इडियमचे. फिदरिंग हिज ओन नेस्ट म्हणजे काय होते, फिदरिंग हिज ओन नेस्ट म्हणजे काय होते, स्वतःचं घर भरणं नाही, स्वतःचाच पाय नाही, भ्रष्टाचार करणे सरळ. मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज. आता बघा, वन ऑफची रचना आहे, ट्रस्टीज आलं, बरोबर आहे, तुम्हाला शिकवलं आहे. मिस्टर गुप्ता इथं हू विचार काय होतो, गुप्ताले हे डिस्क्राईब करते. हू इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ अ बिग चॅरिटी, म्हणजे मोठ्या चॅरिटीचा, मोठ्या एका संस्थेचा तो सदस्य होता. ओके. इज म्हणजे मिस्टर गुप्ताला इज लागलं इथं, समजलं. हे असं आपण हे नियम पाहून राहिलो सगळे, तुम्हाला शिकवलेले आहे नियम. म्हणजे मिस्टर गुप्ता कॉमानंतर जे आलं चॅरिटीपर्यंत, त्याचा अर्थ काय होतो, याचं हे डिस्क्रिप्शन केलं. मिस्टर गुप्ता कोण आहे, तर हू इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ अ बिग चॅरिटी, त्याला इज लागलं. चॅरिटी, ठीक आहे, चॅरिटीला इज नाही लागलं, इज लागलं मिस्टर गुप्ताला. तुम्ही हे कापून टाकलं असतं तर चाललं असतं. मिस्टर गुप्ता इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. मिस्टर गुप्तानं काय केलं, आपलं घर भरलं. चॅरिटीमधून लोकांनी पैसे दिले त्या चॅरिटीला, ट्रस्टला, यानं आपलं घर भरलं त्याच्यातून. लोक लय चाबरे राहते ना बा. ठीक आहे, ह्याचा मग अर्थ काय होते, तर बिईंग लेझी इन डुईंग वर्क, नाही, काही संबंध नाही आहे. बिईंग टू जनरस, नाही, जनरस नाही. निग्लेक्टिंग हिज जॉब, नाही. मेकिंग मनी डिसऑनेस्टली, बघा, ऑनेस्ट म्हणजे काय होते, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, ऑनेस्टली प्रामाणिकपणे. त्याला डिस जर लागला असेल, डिसऑनेस्टली, तर मग काय होईल, अप्रामाणिकपणे किंवा बेईमानीने पैसे घेणे. अनेक लोक असते चाबरे, रामखोर, जे म्हणजे असा पैसा बनवते, याला म्हणते फिदरिंग हिज ओन नेस्ट. अशी अनेक लोक असते. आपली बॅच चालवून राहिली 1 सप्टेंबरपासून अमरावतीमध्ये गाडगेनगरला सायंकाळी 4 ते 6. पहिले ॲक्च्युली फी तर 2000 आहे, आधी फी होती आपली 5000. आता फक्त सर्वांना सोय व्हावी म्हणून आपण या बॅचची फी ठेवली 2000. ठीक आहे. ही बॅच 1 सप्टेंबर ते 3 महिने 4 महिने चालेल पुढे. ठीक आहे. आणि म्हणून ही बॅच जॉईन करणं आवश्यक आहे. बाकी ज्यांनी धनुर्धर बॅच घ्या, तीच बॅच इकडे आपण कॉपी मारणार आहे. तीच बॅच धनुर्धर बॅच म्हणजे शिकवलेलं आहे तेच मी या ऑफलाईनला शिकवणार आहे. धनुर्धर बॅचची पण फी आपण 2 ठेवलेली आहे आणि या ऑफलाईन बॅचची पण 2 ठेवलेली आहे, बरोबर आहे. म्हणून अमरावतीच्या पोरांनी ही बॅच चुकवू नका. सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन पास घेऊन टाका ऑफिसमधून. चला, थँक्यू. नंबरला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. असं करा तर होते, नाही तर कठीण आहे.